नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. काम क्रोध वियुक्तानां, यतीनां यतचेतसां. अभितो ब्रह्म निर्वाणं, वर्तते विदितात्मनां. जिहि विषयांपासून हिरतले, चित्त आपुले आपण जिंतिले. ते निश्चित जेत सुतले, चेतीचिना. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. ज्या पुरुषाला आपल्या अंतरात्म्यामध्ये सुखाची प्राप्ती होते, जो आपल्या आत्मस्वरूपामध्ये कायम रममान होतो, किंवा ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचं परिपूर्ण ज्ञान झालेलं आहे, असा जो योगी पुरुष आहे, तो ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर ब्रह्मभूतः निर्वाण पदाला किंवा मोक्ष पदाला प्राप्त होतो. 3 भाग सांगितले आहे. अज्ञानी पुरुष विषयामध्ये सुख मानतो, विषयांच्या साधनामध्ये रममान होतो आणि त्याला विषयाच्या पलीकडे कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसतं. या उलट आत्मज्ञानी महात्मा, ज्याला अंतःसुख, अंतः म्हणजे अंतरात्म्यातलं सुख प्राप्त होतं, या आनंदासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाधीची आवश्यकता लागत नाही. म्हणून तो त्या आपल्या आत्मा आनंदामध्ये रममान होतो. आणि आत्मस्वरूपाचं ज्याला सच्चिदानंद रूपाने किंवा ब्रह्मरूपाने ज्ञान प्राप्त आहे, तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. किंवा दुसरं साधन सांगितलं, ज्याने आपल्या जीवनामध्ये यज्ञदानादी कर्म करून मलविक्षेपादी जे काही दोष आहे, कल्मश म्हणतात, त्यांना क्षीण केलेला आहे. सूक्ष्म पदार्थाचं विवेचन करण्यामध्ये ज्याला सामर्थ्य असल्यामुळे ऋषयाः मंत्रद्रष्टारः असंही त्याला म्हणतात. श्री गुरूंच्या मुखारविंदातून आलेलं महावाक्य आणि त्या महावाक्याच्या बाबतीमध्ये ज्याला कोणत्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही, छिन्नद्वैताः, आपल्या अंतकरणाला संयमित केलं आणि ज्याच्यापासून कोणत्याही प्राणीमात्राला पीडा होत नाही, सर्वभूतहि ते रताः, तो सुद्धा ब्रह्मनिर्वाणं लभन्ते, त्यालाही मोक्षपदाची प्राप्ती होते. असं या श्लोकावर ज्ञानोबाऱ्यांचं भाष्य करत असताना या संतांचं ज्ञानोबाऱ्याने वेगवेगळ्या अंगाने स्तवन केलं आहे. ते स्तवन करत असताना निवृत्तीनाथ म्हणतात, बहु असो एकैक वाणीशी काही. त्यांचं पुष्कळ वर्णन आपण केलं आहे. एका पदाने काय वर्णन करतात, कारण तू संत स्तवनी रतसी, तरी कथेची सेन करीशी, की निराळी बोल दे कशी सनागर. संतांचं स्तवन करणं हा ज्ञानोबाऱ्यांचा आवडीचा विषय आहे. आणि जेव्हा आपण संत स्तवन करतात, तेव्हा श्लोकावर असणारी आपली श्लोक कथा कुठपर्यंत आलेली आहे याचा आपल्याला विसर पडतो. आपण श्लोक कथेला सोडून थोडंसं वेगळं जरी बोलू लागला तरी पण ते बोलणं खूप आनंददायक आहे. परंतु त्या आनंदाचा उत्कर्ष किंवा अधिकपणा त्याला आवर घाला, परी तो रसातिशयो मोकळी. मग ग्रंथार्थ दीप उजळी. साधूंच्या हृदय मंदिरामध्ये ज्ञानाचा उष्काल करणारा मंगळ प्रभात प्राप्त व्हावी, ग्रंथाचा दिवा आपण प्रज्वलित करा. अशा गुरूंच्या बोलण्याचा अभिप्राय लक्षात आल्यानंतर भगवान परमात्मा जे बोलले तेच आपण ऐका. अर्जुना, ज्या सुखाला कोणत्याही प्रकारचा अंत नाही, अशा अनंत सुखाच्या डोहात एकदम ज्याने तळ गाठलेला आहे, आता ते ब्रह्मसुखाने वेगळे राहतच नाही, तेव्हा चोखट आत्मज्ञानाने इतके व्यापक झाले की संपूर्ण विश्वाचा अधिष्ठान ते स्वतःला मानतात. असा महात्मा देहामध्ये असतानाच परब्रह्म सुखाला प्राप्त होतो असं आपल्याला मान्य करता येतं. खऱ्या अर्थाने ते श्रेष्ठ आहे, अविनाशी अमर्याद तत्व आहे आणि ज्या धामाला प्राप्त करणारे फक्त निष्काम अधिकारी आहे. आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचवून येथीची गोडी नेणं ते अनेक. ज्याला व्यवहारातली कोणती कामना मनाला स्पर्श करत नाही, एका परमात्मा प्राप्ती वाचून
ते निष्कामच या ब्रह्मपदाच्या गावाचे अधिकारी आणि जे ब्रह्मसुख महर्षींकरता राखून ठेवलेलं आहे, विरक्त पुरुषाच्या नशिबाला किंवा हिस्स्याला ते आलेलं आहे आणि ज्याच्या मनामध्ये कोणता संशय आता राहिला नाही त्यांच्याकरता निरंतर हे सुख प्राप्त झालं. इथपर्यंत आपण विचार केला. आता ब्रह्मनिर्वाणम लभन्ते असा शब्द आला होता की त्यांना मोक्षपदाची प्राप्ती होते. ज्याला देहपातानंतर मोक्ष मिळतो त्या पुरुषाला मिळणाऱ्या मुक्तीसाठी विदेह मुक्ती असा शब्द वापरतात आणि जो जिवंत असतानाच मुक्त झाला त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. असे दोन पद आपल्याकडे वापरले म्हणजे अध्यात्मशास्त्रामध्ये वापरले जातात. तर भगवान म्हणतात देहपातानंतरच केवळ त्याला मुक्ती आहे असं नाही, जिवंत असताना सुद्धा तो मुक्तच आहे. पण कोण आहे तो मुक्त, त्याची काय साधना, 26व्या श्लोकामध्ये तो विचार सांगतात. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभिताः ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. यतीनां, यती शब्दाचा अर्थ होतो संन्याशी आणि संन्याशी शब्दाचा अर्थ होय सम्यक न्यासः त्यागः. चांगल्या प्रकारे ज्याने त्याग केला त्यालाच म्हणतात संन्याशी. इथं संन्याशी म्हणजे थोडक्यामध्ये जो विरक्त आहे, वैराग्य संपन्न आहे, त्याग करतो ना, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या इच्छेला त्याग म्हणतात म्हणजे वैराग्य म्हणतात. वैराग्य पुरुष जो असतो तो त्यागीच असतो. म्हणून यती नाम अर्थात संन्याशी आहे किंवा यती आहे, पण कोणत्या लक्षणाने संपन्न आहे. काम क्रोध वियुक्तानां, ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विषयाच्या बाबतीमध्ये लालसा नाही, मला तो विषय प्राप्त व्हावा ही लालसा, त्याला म्हणतात काम. तो अनुरागात्मक अंतकरणाच्या वृत्तीचा भाग आहे. ज्या वृत्तीमध्ये अनुराग असतो आणि लालसा असते त्या वृत्तीला काम म्हणतात. याच्या उलट प्रतिकूल एखादा विषय असेल तर मनुष्याला त्याच्याविषयी अनुराग नसतो, द्वेष किंवा तिटकारा असतो किंवा अंतकरणाची प्रज्वलनात्मिका वृत्ती असते, तिला क्रोध म्हणतात. काम आणि क्रोध यांच्यापासून ज्याचा वियोग झालेला आहे, वियुक्त झाला म्हणजे वेगळा झाला आहे. त्यानंतर यत चेतसां, चेत म्हणजे चेतस म्हणजे अंतकरण, ज्याने आपल्या चित्तावर विजय संपादन केलेला आहे. त्यानंतर पुन्हा विदितात्मनां, विदित ज्याला स्वतःचं आत्मस्वरूप चांगल्या प्रकारे विदित म्हणजे कळालेलं आहे. 3 लक्षणं सांगितले बरं. काम क्रोधाधिक विकारापासून वेगळा झाला, आपल्या चित्ताला ज्याने ताब्यात ठेवलं आणि आत्मस्वरूपाचं ज्याला यथार्थ ज्ञान झालेलं आहे अशा पुरुषाला अभितः, अभितः म्हणजे देहपातानंतरही, दोन बाजूला, अभितः शब्द हा दोन बाजूचं विशेषण आहे. जिवंत असताना सुद्धा आणि देहपातानंतर सुद्धा ब्रह्मनिर्वाणम वर्तते, त्याला ब्रह्मनिर्वाण किंवा मोक्ष आहेच, ठेवलेलाच आहे, लब्ध होतोच आहे. म्हणजे तो जीवनमुक्तही आहे आणि देहपातानंतर विदेहमुक्त सुद्धा आहे. यावर ज्ञानोबरायांचं स्पष्टीकरण. जिही विषयांपासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले, ते निश्चित जेत सुतले चेतीचे ना, ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण, तेचे ते पुरुष जाण पंडू कुमारा. या 2 ओव्याचे एकत्र विचार आहे. पुढच्या वेळीमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाच्या मनातल्या एका प्रश्नाचं उत्तर देण्याकरता कटिबद्ध होणार आहे. जिही, ज्यांनी, विषयांपासून हिरतले, या ओळीतला अर्थ करत असताना जिही आपुले चित्त विषयांपासून हिरतले, जिही आपुले चित्त आपण जिंकले, असे 2 अर्थ होतात त्या ओळीमध्ये, करावे लागतात किंवा ते पदातून प्रगटही होतात. ज्यांनी आपल्या चित्ताला हिरावून घेतला आहे, माघारी फिरवला आहे. चित्ताचा एक स्वभाव आहे चंचलता आणि चित्ताला अनादी कालापासून संस्कार आहे ना, अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावली चित्ताचे ठाई वारंवार पाही सेविता. चित्ताला विषयाच्या भोगाचे संस्कार आहे, विषय जातात
पण विषयाचे भोगाचे संस्कार चित्तावर ठसावतात आणि संस्कार पुन्हा जीवाला त्या विषयाच्या प्राप्तीमध्ये रममाण करतात। एखादा लहान मुलगा असतो, त्या लहान मुलाला जर आपण आपल्या बोटाला मध लावला, त्याच्या मुखामध्ये जर ते बोट ठेवलं की त्याला ते सांगावं लागत नाही गोड आहे म्हणून, त्याला मागचे संस्कार आहे। त्यामुळे जोपर्यंत मध आहे तोपर्यंत त्या गोड मधाला चाखत राहतं आणि मध संपला की पुन्हा बोटाला चावतं। त्याला असं वाटतं यातून मध काढता येत नाही। संस्कार शिकावं लागत नाही, या गोड पदार्थाची रुची सेवन करावी, कारण त्याला ते संस्कार आहे। तसे चित्ताला संस्कार आहे विषयाच्या प्राप्तीचे, म्हणून चित्ताला परमार्थ मार्गावर अग्रेसर करायला प्रयत्न करावे लागतात। पण विषयांकडे जाण्यासाठी प्रयत्न नाही करावा लागत, ते आपोआप त्याला ती गोडी लागत जाते। म्हणून तर मनुष्य हा परमार्थामध्ये थकतो का? कारण चित्त त्याला सहाय्य नाही करत। म्हणून कठीण बाब हीच आहे की मागचे संस्कार पुसून टाकायचे आणि नवे संस्कार चित्ताला प्रदान करायचे, यालाच परमार्थ म्हणतात। ज्याप्रमाणे आपण कपडे स्वच्छ करतो की नाही, त्या कपड्यावर जर मलाचा भाग असेल, मळालेले असेल, तर दोन प्रक्रिया कराव्या लागतात। एक तर त्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करावं लागतं आणि त्या कपड्याला पुन्हा रंग द्यावा लागतो, किंवा त्याला चांगल्या प्रकारे आपण इस्त्री करतो। दोन गोष्टी आहेत, मागचा संस्कार काढायचा, नवीन संस्कार प्रदान करायचा, हे चित्ताच्याही बाबतीत करावं लागतं। मग जितका बलवान तो संस्कार असेल मागील, तितके जास्त प्रयत्न करावे लागतात। काही वेळेला कपडे नुसते भिजू जरी घातले तरी सुद्धा निघून जातात, पण कधी कधी कपडे भिजावे लागतात, साबणही लावावे लागते आणि चांगल्या प्रकारे घासावे लागतात, तेवढ्याने सुद्धा कपडे कधी कधी निघत नाही, भट्टीत टाकावे लागतात। हे जसं करावं लागतं तसं चित्ताचं सुद्धा आहे। म्हणून ज्याला परमार्थामध्ये प्रवास करायचा, दोन गोष्टी असतात, एक तर समोर विषय येतात, नाहीतर मग समोर परमात्मा येतो। त्या साधकाला विषयांपासून हिरतली शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 इंद्रियांचे 5 विषय आहे, पुन्हा 5 कर्मेंद्रियाचे 5 विषय आहेत। या सगळ्या विषयापासून चित्त वारंवार तिकडे उडी घालतं, त्याला हिरतली माघारी फिरवायचं। कसं फिरवायचं? अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते। एकतर चित्ताला वारंवार वारंवार माघारी खेचायचं, प्रयत्न करायचा, किंवा विषयातलं दोष दर्शन करायचं। ज्याला वारंवार विषयाचं दोष दर्शन झालं तो स्वतः व्यक्ती विषयापासून विरक्त होऊ शकतो। तैसी संसारा या समजता जाणीचे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे। विषयाचं दोष दर्शन केलं की त्या विषयाचं आकर्षण चित्ताकडे सतावत नाही, फक्त दोष दर्शन करावं लागतं। समजा जेवायला एखादा व्यक्ती बसला, त्या पात्रामध्ये जरी त्याला पदार्थ आवडला, सांगितलं त्यामध्ये विष आहे, तर आता त्याला तो आवडत नाही। गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात, विषयातलं दोष दर्शन कळालं तर मनुष्य विषयापासून विषय प्राप्ती करता प्रवृत्त होत नाही। आता दृष्टांत थोडासा त्या बिभत्स रंगातला आहे, रसातला, तर सांगतो थोडासा। एक जावई सासूरवाडीला आला, सासूरवाडीला आल्यानंतर म्हणजे सासूचं सगुण ब्रह्म म्हणजे जावई, असं बाबांचं शब्द। फार प्रेम असतं, एकतर मुलीवर प्रेम आणि मुलीचा असणारा पती, त्यामुळे जावयावर प्रेम। सासूरवाडीमध्ये इतका आनंद झाला, गुरुवारी मारुती बाबा सांगतात त्याला माहिती होते की जावई येणार आहे आणि जावयाला बासुंदी आवडते, त्याने अगोदरच आठवडाभर म्हशीला पाणीच नाही पाजलं, का? दूध पातळ येईल म्हणून। काय प्रेम असतं जावयावर। मग दिवाळीच्या दिवसामध्ये स्वतः ते दूध काढलं आणि दुधाची आटणी करायची की नाही, दूध आळवायचं आहे, आटवायचं आहे, स्वतः तिथल्या चुलीच्या समोर जाऊन बसले, ते कढईमध्ये दूध टाकलं आणि योगायोगाने जावई ज्या बैठकीमध्ये बसला तिथे एक खिडकी होती आणि खिडकीतून सासूबाईचे सगळे कष्ट त्याला दिसायचे। त्या जावयाच्या डोळ्यात पाणी आलं, काय सासूचं आपल्यावर प्रेम आहे म्हणे। लाकडं सगळे पावसाने भिजलेले आहेत, पण तरी सुद्धा अट्टहास करून आपल्यासाठी फक्त बासुंदी तयार करते। त्याला असं वाटलं मी भाग्यवान आहे, इतके प्रेम करणारी सासू मला मिळाली।
आता तो निसर्ग आहे. पावसाळ्याचे हिवाळ्याचे दिवस वगैरे दिवाळी त्यामध्येच येते आहे. त्या सासूबाईला झाली होती सर्दी. त्याच्यामध्ये ते लाकडं काही पेटे ना, त्याचा धूर निर्माण झाला, पण तरी सुद्धा ती सोडत नाही ना. आणि त्यात बाबा सांगत असतात त्या सासूला मिश्री लावायची सवय होती. मिश्री लावतात ना काही माता भगिनी, तंबाखूपासून तयार केलेली. मग आता त्या मिश्रीवर प्रेम पण असतं बरं त्यांचं, लवकरात लवकर ते धुवून टाकत नाही मिश्री. आता ते धूर आला लाकडातून, त्याच्यात पुन्हा तिला झाली सर्दी, पुन्हा तोंडात असणारी मिश्री, जे शिंक आली सगळी त्या कढईमध्ये. आता ते 1 तासापासून दूध आटवलेलं ते घट्ट झाले, टाकून देता येतं होय. आणि मग तेवढं शिंक आली आणि तो मसाला, त्यानं संगीत मसाला पुन्हा जसा त्या बासुंदीमध्ये पडला, युगपत जावायची त्या दृष्टी गेली. युगपत तो म्हणला मरेल, बासुंदी नाही खाणार, बाकी सगळे पदार्थ मी खाणार, बासुंदी नाही खाणार. आणि मग आता जावाई म्हणल्यानंतर बाकीचे शेजारचे पण लोक जेवायला बसवायला लागतात कीच काय नाही, सगळे जेवायला बसवले. त्याने पहिल्यांदाच बासुंदीची वाटी बाजूला काढून ठेवली. आल्या सासूने विचारलं का? ते म्हणे काही नाही, गोड पदार्थ मी शेवटी खात असतो, काय करणार आहे. सगळे लोक खातात आवडीनं, सगळे, पण तो मात्र खात नाही. का? त्याला ते अंतर कळालेलं आहे. विषयातलं दोष दर्शन झालं की मनुष्याला विषय भोगावे वाटत नाही. विषयामध्ये क्षण आहे, अतिशय आहे, क्षणभंगुरता आहे. त्यामुळे तो जी विषयापासून हिरतली, आपलं चित्त विषयापासून आवरून घेतलं आणि त्या चित्ताला आपलं दास करून जिंकून घेतलं. तुकोबारांचं प्रमाण आहे, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. हे सगळं मनावर अवलंबून आहे. ज्याचं मन प्रसन्न झालं तो व्यक्ती कायम प्रसन्न राहतो, आणि ज्याचं मन उदास आहे तो व्यक्ती कायम नाराज राहतो. म्हणून प्रसन्नता समाधान आपल्या मनावर अवलंबून आहे, परिस्थितीवर अवलंबून नाही. परिस्थितीवर समाधान अवलंबून असतं तर जगामध्ये लोकांची काही कमी अनुकूल परिस्थिती आहे का? पराकोटीची अनुकूल परिस्थिती आहे, पण तरी सुद्धा लोक नाराज राहतात. का? मन नाराज आहे. कधी कधी एखाद्या वारकऱ्याकडे काही नसतं बघा, पण त्याचं मन प्रसन्न आहे, शिळ्या भाकरीच खातो तो आनंदाने, पण असो ऐसा कोठे आठवचे नाही. चित्त ज्याला जिंकता आलं, आपल्या ताब्यात ठेवता आलं, ते असे असणारे साधक निश्चित जेत सुतले चेतीचे ना. सुतले म्हणजे काय? निजले. चेतीचे ना म्हणजे जागे होतच नाही. मग आता साधकही विश्रांती करतात ना. कुठे? सुखे मी निजलोगा, शून्य सारोनी तेथे, त्रिकोट शिखरी गा दान मिळे आयते. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त झाली, ते जागे होत नाही. जीव हा सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्या आत्मस्वरूपातच जातो, पण प्रारब्ध त्याला पुन्हा जाग करतो, तो माघारी येतो. म्हणजे अज्ञान आवृत्त असणारा सुख दररोज भोगतो आहे, तरी त्याला जागा व्हावं वाटत नाही. बरं, तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला उठून बघा, त्याला जागा व्हावंसं वाटत नाही. किंवा एखाद्याचा प्रवास झाला असेल तर जागा व्हावंसं वाटत नाही, कारण त्याची वृत्ती त्या आनंदात निमग्न झाली असते. सामान्य झोपेमध्ये व्यक्ती गेला तरी त्याला झोपेतलं सुख सोडावंसं वाटत नाही. इथे तर उघडा आत्मानंद तो भोगतो आहे. विषयापासून चित्त जिंकून घेतलं, माघारी फिरवलं आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या विश्रांतीला प्राप्त झाला, तो आता माघारी येत नाही. ज्याची वृत्ती तिथं गेली तो पुन्हा माघारी येण्याकरता शिल्लक राहत नाही ना. चेतीचे ना, ते पुरुष आणि परब्रह्म तत्व एकच आहे. ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदांचे कारण, तेच ते पुरुष दान पंडकुमारा. ते परब्रह्म निर्वाण, निर्वाण म्हणजे मोक्षपद. त्याच परब्रह्माला मोक्षपद असं म्हणतात. नाव वेगळे आहे, मोक्ष म्हणा, परब्रह्म म्हणा, परमात्मा, आत्मा, हे सगळे एकार्थी शब्द आहे. ते परब्रह्म श्रेष्ठ तत्व आहे, मोक्षपद आहे, जे की आत्मविदांचे कारण. कारण म्हणजे साध्य. ज्यांना आत्मवेत्या आपण म्हणतो, त्या आत्मवेत्या महापुरुषांचं ते परब्रह्म किंवा मोक्ष साध्य आहे. बघा बरं, आत्मवेत्या पुरुषाला काय साध्य करायचं? परब्रह्म प्राप्ती. मिळवायचं काय आहे? मोक्ष. आणि ज्याने आत्मस्वरूपाला जाणलं तो साक्षात मोक्ष आहे. मोक्ष तेने दर्शने.
म्हणून तेची ते पुरुष दान पंडकुमारा. शास्त्रामध्ये ज्याला मोक्षपद म्हणतात, जे आत्मव्यक्त्या पुरुषांचं साध्य आहे, ज्याने आत्मस्वरूपाला जाणलं तोच पुरुष, म्हणजे थोडक्यामध्ये आत्मविद म्हणजे इथं साधक घ्या, त्या साधकांचं जे साध्य आहे आणि ज्याने परब्रह्म तत्वाला जाणलं तो मोक्ष स्वरूपच आहे. म्हणून थोडक्यामध्ये एखाद्या साधकाला सिद्ध महात्मा मिळाला तर सिद्ध महात्मा हेच त्याचं परब्रह्म आहे किंवा हेच त्याचं मोक्ष आहे. तेच ते पुरुष जाण पंडकुमारा, तेच ते पुरुष आहे जे आत्मस्वरूपाला जाणतात, ते आत्मस्वरूप रूप होऊनच राहतात. म्हणून इतर साधकांचा सिद्ध महात्मा म्हणजे मोक्ष स्वरूप आहे. तेच ते पुरुष दान पंडकुमारा, कारण ब्रह्मवेद ब्रह्म एव होती, तो वेगळा राहत नाही. आता कदाचित अर्जुना तू असं म्हणशील की ते देहात आहे, पण देहात असताना सुद्धा त्यांना तुम्ही परब्रह्म का म्हणतात? एवढी योग्यता त्यांना आली कशी? ते ऐसे कैसेने जाहाले, जे देहीची ब्रह्मत्व आले, हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. ते ऐसे कैसेने झाले, ते असे कशा प्रकारे झाले, म्हणजे काय आहे देहामध्ये, पण देहात असताना सुद्धा परमात्मा त्यांना परब्रह्म मानतो आहे, किंवा आत्मवेत्या पुरुषांचं साध्य म्हणजे हा सिद्ध महात्मा आहे. एवढी योग्यता त्यांना देहात असताना कशी काय मिळाली? वास्तविक पाहिलं तर देहात आहे, देहीची देहातच आहे, परंतु तुम्ही त्याला देहधारी नाही म्हणत, तुम्ही त्याला परब्रह्म असं म्हणता. या ब्रह्मस्वरूपाला ते कसे काय आले हे पुसशी, हे जर कदाचित तुम्हाला विचारशील तरी भले संक्षेपे सांगो. दोन अर्थ होतील. हे भले पुसशी, हे मला तू चांगलं विचारत असतील किंवा विचारत असतील तर मग चांगल्या प्रकारचा हा विषय संक्षेपे सांगो, मी त्याला सूत्र रूपाने प्रतिपादन करणार आहे. म्हणजे या पुढच्या श्लोकामध्ये जो काही विषय आलेला आहे योगाचा, तो सूत्र रूपाने आलेला आहे आणि त्याचा विस्तार म्हणजे पुढे येणारा 6वा अध्याय आहे. देवाने सांगितलं बरं हे वास्तविक ही जी ओवी ना 150 क्रमांकाची ओवी, या ओवीचं वास्तविक श्लोकातलं व्याख्यान जर पाहिलं तर श्लोकातलं व्याख्यान 2च ओव्यामध्ये संपलेलं आहे, पण ही 150 क्रमांकाची ओवी म्हणजे या श्लोकावरचं वार्तिक आहे. वार्तिक म्हणून सूत्र रूपाने भगवंताने 2 श्लोक सांगितले, पण ते सूत्र ज्ञानोबाने प्रगट केलं. ते ऐसे कैसेने झाले, जे देहीची ब्रह्मत्व आले, हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. आता इथपासून पुढं ज्ञानाचं अंतरंग असणारं साधन, ज्याला ध्यान योग असं म्हणतात, त्या ध्यान योगाचं प्रतिपादन करायचं. भगवान सूत्र रूपाने सांगतात. निधिध्यासन म्हणजे ध्यान किंवा योगाचं अष्टांग ध्यान, हे ध्यान ज्ञानाचं अंतरंग जवळचं साधन आहे आणि ते साधन परमात्मा 2 श्लोकामध्ये पुढे सांगतात. 27वा आणि 28वा श्लोक हा युग्म स्वरूपाचा आहे, म्हणजे या श्लोकाची जोडी आहे. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रोः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेंद्रिय मनोबुद्धिर मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभय क्रोधो यः सदा मुक्त एव सः. स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यान् चक्षुः च एव अंतरे भ्रुवोः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेंद्रिय मनोबुद्धिः मुनिः मोक्षपरायणः विगतेच्छाभय क्रोधः यः सदा मुक्तः एव सः. पदाचा या श्लोकाचा पदच्छेद केला. आता परमात्मा प्राप्ती त्यांना देहातच कशी काय झाली, याकरिता त्यांनी काही साधना केली का? तर ती साधना योगाची त्यांनी केली आहे. म्हणजे कशी केली आहे तर सांगतात, बाह्यान स्पर्शान बही कृत्वा, बाह्य असणारे स्पर्श, स्पर्श म्हणजे केवळ स्पर्श विषय नाही घ्यायचा, शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंच विषय आहे आणि ते आपल्या आत्मस्वरूपापेक्षा वेगळे आहेत, म्हणजे बाहेरचे आहेत. मग बाह्य विषयांना बही कृत्वा, बाहेर घालून दिलं. म्हणजे काय? जेव्हा जीवात्मा इंद्रियांच्या द्वारे विषयांकडे जातो
आणि त्या विषयाची प्राप्ती करून आतमध्ये चिंतन करतो, तर तेव्हा त्याने त्या बाहेरच्या विषयाला आत आणलं असा अर्थ होतो. मनामध्ये विषय स्मरण होतो की नाही, म्हणजे बाहेरचा विषय त्याने आतमध्ये आणला. मग आता आतला विषय बाहेर काढायचा, मग काय करायचं? काही नाही. इंद्रियांना विषयाकडे जाऊ द्यायचं नाही आणि मनाने त्याचं चिंतन करायचं नाही. मनाने जर चिंतन करत नसेल तर मग बाह्यान स्पर्शानं बहिकृत्वा, बाह्य असणारे विषय बाहेरच घालून टाकले आहे, बाहेर घालून दिले आहे. त्यानंतर भ्रोहो अंतरे, दोन भुवयांच्या मध्यभागी चक्षुः, आपली चक्षुरिंद्रिय एकाग्र करून, म्हणजे थोडक्यामध्ये दोन प्रकार आहे. एकतर नाकाच्या समोरच्या टोकावर दृष्टी ठेवली जाते, त्याला नासाग्र दृष्टी म्हणतात. किंवा योगी पुरुष दोन भुवयांचे टोक जिथे मिळतात ना मध्यभागी आज्ञाचक्रामध्ये, तिथे आपली दृष्टी एकाग्र करतो. ही योगाची साधना आहे. त्यानंतर नासाभ्यंतर चारिणव, नास म्हणजे नाशिका कंठ, आणि अंतर म्हणजे आतल्या भागामध्ये विचरण करणारा कोण आहे? एक प्राण आहे आणि दुसरा अपान वायू आहे. या दोघांनाही ते समान करतात, समतुल्य करतात. योगाची साधना आहे. याचा विस्तार पुढे 6व्या अध्यायामध्ये होणार आहे. त्यानंतर पुन्हा यतेंद्रियाः, ज्याने आपले इंद्रिय स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. पुन्हा यत मनः यत बुद्धिः, एकच पद आहे सगळं हे. यतेंद्रिय मनोबुद्धिः एकच पद आहे. इंद्रिय, मन आणि बुद्धी सगळे जिंकून घेतलेलं आहे, ताब्यात आहे. त्यानंतर ईश्वर स्वरूपाचा जो मनन करतो त्याला मुनी म्हणतात. आणि मोक्षाच्या पलीकडे दुसरं काही प्राप्तव्य नाही म्हणून त्याला मोक्षपरायण असं म्हणतात. ज्याच्या मनातून इच्छा, भय, क्रोध, विगतः सगळे निघून गेले आहे, असा जो कोणी साधक असेल, यह सदा मुक्त एव सः, तो मुक्तच आहे आणि कायमचाच मुक्त आहे. सदा मुक्त म्हटलं ना त्याला, तो कायमचा मुक्त म्हणजे सगळ्या बंधनातून तो मोकळा झालेला आहे. आता तो कशी साधना करतो याचं सूत्ररूपाने स्पष्टीकरण ज्ञानोबारे पुढे करतात. तरी वैराग्याचे आधारे जिही विषय दवडोनी बाहिरे, शरीरी एकंदरे केले मन. तरी वैराग्य नावाचा एक सखा आहे परमार्थामध्ये, जो पहिल्यापासून शेवटापर्यंत आपल्या बरोबर राहतो. वितरागते सारिका, जोडून ठेवला सखा, तो आगव्याची भूमिका सवे चाले. विषयांच्या बाबतीमध्ये अनुकूल बुद्धी त्याला म्हणतात राग, आणि तो राग निघून गेला की त्याला म्हणतात विराग, आणि विरागतेचा भाव त्याला म्हणतात वैराग्य. त्या वैराग्याच्या आधाराने ज्यांनी विषय दौडून बाहिरे, आपल्या मनात असणारे विषय बाहेर दौडून दिले आहे आणि शरीरामध्ये एकंदरे मन केले. एकंदरे म्हणजे एकाग्र, एकनिष्ठ, किंवा ज्याला फक्त एकच आलंबन आहे असं एकटं मन केलं. नाहीतर मनामध्ये 10 इंद्रियांचे 10 विषय एका ठिकाणी राहतात, पण हे सगळ्यांनी मन गजबजलेलं असतं. वैराग्याच्या आधाराने विषय बाहेरून घालून टाकले सगळे, तर मग आता एकटं मन राहिलं आणि एकटंच मन एका परमात्म्याचा भोग घेऊ शकतं. असं एकाग्र मन ज्याने केलं, सगळी साधना आली बरं याच्यामध्ये. आता विवेक, वैराग्य, शमदमादी षटक सुद्धा आले यामध्ये, कारण विषय त्याने बाहेर घालून दिले आहे. शरीरी एकंदरे केले मन, मन एकाग्र करणं याला विचारसागरामध्ये समाधान म्हणतात. स्थिर केलं मन आहे. त्यानंतर सहजे म्हणजे स्वाभाविक, तीही संधी भेटी, जेत भ्रुवल्लवा पडे गाठी, तेत पाठी मोरी दिठी पारकोनिया, सांडोनी दक्षिण वाम प्राणापान सम, चित्तीसी योमगामीये करीती. सहजे, सहज, तीही संधी भेटी. आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या मुख्य नाड्या आहेत. डावी नाकपुडी तिला इडा असं म्हणतात, उजवी पिंगळा, आणि आपल्या पाठीच्या कण्यातून जी वाहते आहे तिलाच सुषुम्न नाडी असं म्हणतात. या 3ही नाडींची भेटी आपल्या 2 भुवयांचे जे काही मधले टोक आहे ना, समोरचे टोक, तिथं त्यांची भेट होते आहे. म्हणून सहजे तीही संधी भेटी,
तीन असणाऱ्या नाडींची जिथं भेट होती आणि जेथं भ्रूपल्लवा पडे गाठी. गाठी म्हणजे ऐक्य होतं. भ्रूपल्लव म्हणजे आपल्या भोवयाचे दोन टोक. पण ते दोन टोक म्हणजे कानाकडचे नाही बरं, हा नाकाच्या वरती असणारे येतं. भ्रूपल्लवा पडे गाठी म्हणजे दोन भोवयांचे शेवटचे टोक. आणि इडा, पिंगळा आणि सुषुम्ना यांची ज्या ठिकाणी भेट होते, म्हणून तर इथं गंध लावणं फार महत्वाचं. चंदन लावतो की नाही आपण, म्हणजे आपल्यालाच लावायचं चंदन आज्ञाचक्रामध्ये शीतल राहिलं पाहिजे अर्थाने. म्हणून तीन नाड्या एकत्र मिळतात आणि दोन भोवयाचे टोक जिथे एकाग्र येते तर ते तर पाठी मोरी दिठी पारखोन्या. बाहेर जाणारी आपली जी काही दृष्टी आहे, पाठ ही मोरी तिला माघारी फिरवायचं आणि ती दिठी पारखोनिया दृष्टी माघारी फिरून तिथं स्थिर करायची. जर ते मन स्थिर करायचे काही प्रकार आहे. समजा एखादा विचार आपल्या मनामध्ये आला तर जे आपली जीभ आहे ना, ते वरती टाळूला पण लागू द्यायचे नाही आणि आपल्या जबड्यामध्ये खाली पण येऊ द्यायचे नाही. असे मध्यभागी धरण्याचा प्रयत्न करायचा. तिथं जिभेवर आपण एकाग्र झालो की आपल्या मनातले विचार संपतात बघा. किंवा आपली दृष्टी आपल्या असणाऱ्या त्या भुवयांच्या टोकामध्ये आज्ञाचक्रात स्थिर करायची. किंवा तिसरा प्रकार नाकाच्या टोकावर एकर करायची. डोळे लावायचे नाही बरं, लागली मग झोप लागेल. म्हणून एकतर नाकाच्या टोकावर आली तरी एकाग्र होतो व्यक्ती. किंवा दोन भुवयाच्या मध्यभागी योगाची साधना आहे. सांडोनी दक्षिण वाम, दक्षिण आणि वाम. त्याला वाम म्हणजे डाव, दक्षिण म्हणजे उजवा. म्हणजे उजवी आणि डावी नाकपुडी याच्यातून काय होतं, वायू वहन करतो. तर तो दक्षिण आणि वाम भागातून वाहणारा जो मार्ग आहे वायूचा, तो सांडोनी परित्याग करून प्राणापानसम, या सगळ्याचा विस्तार पुढे येणार आहे म्हणून जास्त विस्तार आता करायचा नाही. प्राण आणि अपान यांना समान करून चित्तेशी व्योमगामी हे करीते. आपल्या चित्ताला व्योमगामी, व्योम म्हणजे आकाश आणि गामी म्हणजे गमन करणार. आकाशामध्ये गमन करतात त्याला व्योमगामी असं म्हणतात. मग आपल्या चित्ताला आकाशात घेऊन जायचं का, तर हा योगातला पारिभाषिक शब्द आहे. येथे आकाश म्हणजे जिथं कोणत्याही प्रकारचा आकार नाही म्हणून त्याला आकाश म्हणतात. पण भौतिक आकाश नाही घ्यायचं, चैतन्यालाच आकाश म्हणतात म्हणून त्याला शब्दाला चिदाकाश. आपल्या मनाला ते आपल्या आत्मस्वरूपामध्ये चिदाकाशामध्ये गमन करणारं करतात. म्हणजे मनाचा योगामध्ये लय होतो की नाही. योगशास्त्रामध्ये मन आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लयाला जातं. पुढे शब्द येतो आहे आणि त्या लयाला जाण्याची प्रक्रिया योगशास्त्राची आहे. श्लोकातला भाव पाहिला होता आपण 28व्या. पुढे सांगतात तेथ अशी साधना झाल्यानंतर तेथ जैसे रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एकैक वेगळे निवडून नये. तेथ, तेथ म्हणजे अशी अवस्था प्राप्त झाली. काय केलं, वैराग्याच्या आधाराने विषय बाहेर काढले, शरीरामध्ये मन एकाग्र केलं. त्यानंतर तीन नाड्या एकत्र येतात अशा आज्ञाचक्रामध्ये दृष्टी स्थापित केली. त्याही नंतर उजवा आणि डावा प्राण आणि अपान वायूचा जो काही मार्ग आहे तो समान केला. म्हणजे प्राण आणि अपानाचं ऐक्य केलं आणि यांच्याद्वारे आपला जो काही चित्त नावाचा भाग आहे चिदाकाशामध्ये त्याने गमन करावं, त्या आकाशामध्ये घेऊन जायची अशी साधना केली. अशी साधना ज्या साधकाची घडली, सांगायला 2-3 ओव्या आहेत पण ही साधना करणं अख्खं आयुष्य जाऊ शकतं. योगाची साधना आहे पुढे 6व्या अध्यायामध्ये विस्तारणे त्यामुळे येणार आहे. तेथ असं ज्याचं मन चिदाकाशामध्ये जाण्याकरता समर्थ झालं. आता अगोदरच त्याने वैराग्याच्या द्वारे विषय बाहेर काढून दिले आहे. विषय बाहेर काढले तरी पण कधी कधी विषयांच्या वासना राहतात. एखाद्या तांब्यामध्ये दूध आहे, दूध आपण पातेल्यामध्ये ओतून दिलं आणि तो तांब्या पाण्याने धुवून ठेवला, घासला नाही राखीव, धुवून ठेवला. कालांतराने तांब्याचा वास घेतला तर दुधाचा वास येतो का, दूध नाही, दुधाचे सूक्ष्म संस्कार त्याच्यामध्ये आहे. तसं वैराग्याच्या द्वारे विषय बाहेर काढून दिले आहे पण ते आताचे काढले
कधी कधी मागच्या जन्माचे विषयाचे संस्कार राहतात, पण योगाची साधना करत असताना ते संस्कार सुद्धा तिथे संपूर्णतया नष्ट होतात. तेवढे योगाचं सामर्थ्य आहे. म्हणून त्याकरता उदाहरण देतात. कशी अवस्था होते आपल्या चित्ताला, तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एकैक वेगळे निवडून नये. तिथं काय अवस्था होती, ज्याप्रमाणे गंगेचं उदाहरण दिलंय, गंगा सकळे रथ्योदके घेऊनी समुद्री मिळे. ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळत असताना रस्त्याच्या कडेला असणारं बरं वाईट पाणी वाहतं. कधी कधी शेतातलं पाणी आलं की चांगलं आहे, कधी गावातल्या गटारातलं पाणी येतं तर ते वाईट आहे. पण त्या सगळ्या पाण्याच्या ओघाला आपल्यामध्ये सामावित आहे. आणि गंगा समुद्राला मिळाली की समुद्राशी एकरूप झाल्यानंतर आता आपल्याला काहीच निवड करता येत नाही. काहीच म्हणजे ही गंगा आहे, हे शेतातलं पाणी आहे, किंवा हे गटारातलं पाणी आहे, घाण पाणी, अशी निवड नाही करता येत. गंगेची सुद्धा निवड नाही करता येत, कारण गंगा समुद्राशी आता एकरूप झाली आहे. तसं योग साधनेनं जे मन आत्मस्वरूपाशी एकरूप झालं, तिथं मनच राहत नाही, तर मग मनातल्या वासना तरी कसं काय राहणार. त्यांची एक एक वेगळे एक एक अशा प्रकारचे ओघ, त्यांची निवड करता येत नाही. झालं उदाहरण. तैसी दृष्टांत झाला. सिद्धांत काय आहे, तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारखे अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवने किजे. वासनांतरांची विवंचना, याला लय चिंतन असं म्हणतात. वासनांतर म्हणजे इतर वासना. एक वासना चांगली आहे, सदवासना, बाकीच्या आहे दुर्वासना. एका परमात्मे वाचून बाकीची प्राप्ती दुष्ट वासना आहे. पण त्या सगळ्या प्रकारच्या वासनांतरांची, त्या वासनेत प्रकार 3 आहे. आणि जोपर्यंत या 3 वासना असतात ना, तोपर्यंत व्यक्तीला खरं समाधान नाही मिळत. बघा, पहिली वासना आहे देह वासना, दुसरी आहे शास्त्र वासना, आणि तिसरी आहे लोक वासना. त्यातली एक वासना कळतच नाही, आणि एक वासना मनुष्याला बरी वाटते. देह वासना लवकर लक्षात येत नाही. देह कायमचा चांगला राहावा, किंवा देहाचं अंजन भंजन करावं, पोषण करावं, या शृंगारामध्ये सगळा वेळ जातो, तर ती देह वासना आहे. आणि देह वासना पूर्ण होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत, त्याचं कारण मुळातलं असं आहे की मुळामध्ये देहाचे परिणामच विनाशी आहे. अग्नीमध्ये पडला तर राख होते, जर तसंच पडलं तर कोले कुत्रे खातात विष्ठा होते. आणि जर कदाचित अग्निसंस्कारही नाही झाला, तर यामध्ये आळ्याचा पुंजका तयार होतो देहामध्ये. विपाया आगीत पडे तरी भस्म होणे उडे, झाली श्वानावर पडे तरी होई विष्ठा, या चुके तोही काजा तरी होय कृमीचा पुंजा. हा परिणामो कपिध्वजा कश्मरोगा. हा परिणाम कशाचा आहे, या देहाचा. देहाची ही दशा, म्हणजे देहाची ही विनाशी दशा आहे. तो देह कायम अमर राहावा, चिर तरुण राहावा, अशी देह वासना पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे फक्त साधन आहे. जोपर्यंत हे चांगलं आहे, यावं स्वस्थमिदं शरीरम, जोपर्यंत शरीर स्वस्थ आहे ना, तोपर्यंत साधना करून घ्यावी. भविष्याच्या माथ्यावर आपली साधना कधीच घालू नये. आपल्या वाट्याला आलेला वर्तमान काळातला क्षण तेवढाच आपल्या हातामध्ये आहे. भविष्य काळात आपल्या काही हातामध्ये नाही, फक्त वर्तमान काळातला क्षण. म्हणून ही आहे देह वासना. दुसरी आहे शास्त्र वासना. शास्त्र वासना, फार मोठं शास्त्र शिकावं, ते पुन्हा आवर्तन करून जिवंत ठेवावं, किंवा शास्त्राच्या प्रमेयाचं अनुष्ठान करावं. आयुष्य जात आहे, पुन्हा शास्त्राचा अभिमानही वाढतो, शास्त्र वासना. आणि या दोघाच्याही पलीकडे असणारी लोकवासना सर्वात घातक. लोकांनी कायम आपली स्तुती करावी, सन्मान द्यावा, आणि त्यांनी आपल्याला सन्मान द्यावा असं आपण वागावं. असं माणसं आटोकाट प्रयत्न करतात. बरं, वास्तविक त्याचं आचरण आतून तसं नसतं, पण अभिनय चांगला करतो, की ज्यामुळे लोक मला म्हणतील वा हा लय मोठा साधक आहे, किंवा हा आता सिद्ध महात्मा आहे. लोक म्हणतात ना, त्यांचं आचरण पाहिलं की असं वाटतं बापरे बाप, शास्त्र त्यांच्या समोर, असं वाटतंय ना. आता ते आपल्याला पण अशी अपेक्षा असते की लोकांनी आपल्या परमार्थावर शिक्का मारावा.
लोकांनी म्हणावं आपल्याला की तुम्ही लय मोठे साधक आहे, आणि आपल्याला वाटतं झालो मी सिद्ध आता. लोकवासना फार भयंकर आहे. ज्याला लोकस्तुती आवडते तर परमार्थामध्ये पुढे नाही जात आहे, तो स्तुतीमध्ये अडकतो. बघा, स्तुतीमध्ये अडकतो, निंदा होण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक खरं आहे, परमार्थामध्ये स्तुती झाली ना तर पुण्य नष्ट होतं, निंदा झाली की पाप नष्ट होतं. म्हणून घडावी तर चांगलं वागून निंदा घडावी, म्हणजे पापाचं क्षालन होईल. पण तसं नाही वाटत. लोक म्हणते हरीचा अवतार, जनस्तुती लागे मधुर, ही वासना आहे लोकवासना. पण या सगळ्या वासनांचा विचार मग आपैसी पारखे, आपोआप अर्जुना त्या सगळ्या वासना राहतात, नाहीशा होतात. पण केव्हा? या वासनेचं राहण्याचं ठिकाण मन आहे. आणि ते मन ज्या म्हणजे बघा, चित्त आहे ना, चित्त चैतन्याशी समरस होतं, त्याला म्हणतात चित्त चिदाकाशामध्ये एकरूप होतं. ज्या वेळी हे घडेल, काय घडेल? गगनी, इथं गगन म्हणजे आकाश, आणि आकाश म्हणजे भौतिक आकाश नाही घ्यायचं. इथं योगशास्त्रामध्ये चिदाकाश असा अर्थ घ्यायचा. ज्या काळामध्ये चिदाकाशात चैतन्य स्वरूपामध्ये पवनी म्हणजे प्राण आणि अपान सम झालेला जो वायू आहे, त्याच्याद्वारे आपल्या मनाचा लयोगीजे, इथं लय शब्द आला बघा. म्हणून ज्ञानामध्ये मनाचा चित्ताचा बाध आहे, आणि योगामध्ये मनाचा लय आहे. समाधीमध्ये मन लयाला जातं, पुन्हा जागा झाला की विक्षेप होतो, आणि ब्रह्मज्ञानामध्ये मनाचाच बाध होऊन जातो. ज्या काळामध्ये या वायूच्या द्वारे, प्राणवायूच्या द्वारे तो आपल्या मनाचा चिदाकाशामध्ये लय करतो. आता मनाचाच लय झाला, मनच राहिलं नाही, तर मग मनातली वासना राहील का? वासना राहणार नाही. आणि संसाराला कारणच मन आहे. ज्ञानोबा म्हणतात, मन एकदा आपल्या चैतन्याशी लयाला गेलं की संसारही त्याचा संपुष्टात येतो. जे तहे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही, किंवा प्रतिभास नाही, किंवा प्रतिमा नाही. असे 2-3 पाठ आहे. तैसे मन येत मुदल जाये, मग अहम भावादिक के आहे, मनोनी शरीरीची ब्रह्म होय, अनुभवी तो. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. जे वेळी, ज्या काळामध्ये आपलं मन आपल्या चैतन्य स्वरूपामध्ये लयाला जातं, आणि मन हे सगळ्या संसाराला कारण आहे. आपल्या याच्यामध्ये प्रमाण आले ना पंचदशीमध्ये, मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः, बंधाय विषयासक्तम मुक्ती निर्विषयम स्मृतम. मन जीवाच्या बंधनाला, मोक्षाला कारण आहे. विषयासक्त असेल तर बंधन आहे, आणि विषयाच्या आसक्तीतून रहित असेल तर मुक्तीला कारण आहे. संसाराला कारण मनच आहे. बघा, आपल्या व्यवहारातलं अनुभवाचं उदाहरण, जेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा आपल्याला आपल्या देहाची पण आठवण नाही, मी कोण आहे याची पण आठवण नाही, आणि जगत काय याचंही स्मरण नाही. म्हणून शास्त्र असं म्हणतं, ज्या काळामध्ये जीवाला गाढ झोप लागते ना, त्या काळामध्ये प्रपंचच नाही. प्रपंच नाही त्या काळामध्ये, संपला त्याचा प्रपंच. पण जेव्हा जागा होतो तेव्हा पुन्हा प्रपंच आहे. जागा होतो कोण? पहिल्यांदा मी जागा होतो. मी म्हणजे अहंकार, त्यानंतर ममता म्हणजे माझं, आणि मी आणि माझं याचा विस्तार म्हणजे जग आहे. आपलं अनुभवाचं उदाहरण आहे. गाढ झोपेमध्ये जग आहे का? नाही म्हणे आहे ना. आपली कुठं जाणीव आहे? जिथं आपल्याला जाणीव तिथं जगाची काय जाणीव आहे? म्हणजे सुषुप्ती अवस्थेचं उदाहरण करून जागृतीमध्ये सुद्धा जर आपल्याला जगताच्या अत्यंत भावाचा निश्चय करता आला तर तो मनुष्य इथंच मुक्त आहे. जागा असताना जगताचा व्यवहार स्वप्नाप्रमाणे वाटावा, तरी सुद्धा दुःख नाही होणार. स्वप्नामध्ये काय होतं आपल्याला? स्वप्न मिथ्याच आहे ना. स्वप्नाचं काय आपण मनावर घेतोय, तसं जागृतीचा व्यवहार स्वप्नतुल्य वाटावा, आणि त्याच्या पुढं सुषुप्तीप्रमाणे वाटावा, अत्यंत भाव. म्हणून संसार चित्र उमटी, जाग झालं की आपलं मन एक प्रकारचं वस्त्र आहे. वस्त्र, त्याला पट म्हणतात, आणि त्या पटावर या संसाराचं चित्र उमटतं. म्हणून हा चित्रपट आहे.
जग हे चित्र आहे आणि ते चित्र जिथं उमटतं तो मनपट आहे. जे तर हे संसार चित्र म्हणून जीवाचं मन म्हणजे हा जीवाचा चित्रपट आहे सगळा. मन जाग झालं झाला चित्रपट सुरू, आणि मन गाढ झोपेमध्ये गेलं की त्या जीवाचा चित्रपट संपला. म्हणून चित्रपटच आहे हा संसार सगळा, आणि त्याला कारण मन आहे. मनाचंही सगळं. जे ते संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे. मन नावाचा पट म्हणजेच कापड ज्याच्यावर संसाराचं चित्र उमटत आहे तो फाटला किंवा आता मनच गेलं, संसार कसं काय राहील? म्हणून मनाचा लय झाला, मनाचा बाध झाला, संसार संपला त्याचा. उदाहरण देतात ज्ञानोबा, जसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्याप्रमाणे जलाने संपन्न असणारं सरोवर त्याची आटणी झाली की आता त्या सरोवरामध्ये प्रतिबिंब पडतं का? नाही पडत. सरोवरामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडत असतं, किंवा आपण काठावर उभे राहिलो की आपलंही प्रतिबिंब पडतं. पण सरोवर आटल्यानंतर जशी त्यामध्ये प्रतिमा राहत नाही तैसे मन येथ मुदल जाय. आपलं मन येथ म्हणजे कुठं? या योग मार्गात, या आपल्या चिदाकाशामध्ये किंवा आपल्या आत्मस्वरूपामध्ये मन मुदल म्हणजे मुख्य. ते मन मुख्य आहे संसाराला कारण, आणि ते जर निघून गेलं, लयाला गेलं किंवा त्याचा बाध झाला मग अहम भावाधिक की आहे. मग शरीराच्या ठिकाणी अहम भाव, शरीर संबंधी पदार्थाच्या ठिकाणी मम भाव, असे अहम भावाधिक के आहे. कुठं आहे? खरं तरी अहम भाव मम भाव कुठे माहिती आहे का? मनात आहे. मनात. शरीरावर ममत्व किंवा शरीरावर अहम भाव धारण करणारं मन आहे. महात्म्याला ही आठवण नाही, मनात ही आठवण आहे. आणि आठवण धारण करणारं जर मनच मुख्यत्वे लयाला गेलं, समजा मूळ जर नष्ट झालं तर झाड आपोआप नष्ट होतं. तसं मुख्य मन जर गेलं मग अहम भावाधिक के आहे. अहम भाव मम भाव राहत नाही, आणि ज्याची अहंता आणि ममता निघून गेली तो शरीरामध्ये असताना ब्रह्मच आहे. लहान बालक असताना जन्माला आले नवजात बालक म्हणतात त्याला. त्या नवजात बालकाला मी आहे याची आठवण आहे का? बघा बरं, त्याला मी बालक आहे हे आठवत नाही, आणि हे माझे मायबाप आहे याचंही त्याला ममत्व नाही. पण त्याला नाही असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण ते बालक दिसतंय. म्हणजे एखादा लहान मुलगा आहे पण त्याला आपल्या अस्तित्वाचे आहेपणाची जाणीव नाही. म्हणून तो बालक शरीरात असेल तर मी बालक असा अहंकार नाही, आणि बाकी सगळे माझे नातेवाईक अशी त्याला आठवण नाही. ज्याच्यामध्ये मीपणा माझेपणा नाही असं बालक म्हणजे परब्रह्मच आहे. त्यालाच परब्रह्म म्हणतात थोडक्यामध्ये. म्हणून ते साक्षात ब्रह्म आहे. फक्त आपण त्याला म्हणायचं, कारण ते बालक जन्म त्याला नावही नसतं. नाव कोण देत त्याला? नाव आपण देतो, आणि मग ते हळूहळू मोठं झालं की ते नावाला चिटकतं. मग ते म्हणतात ते मी आहे, पाळण्यात ठेवलेलं माझं नाव आहे, बारशाला ठेवलेलं, त्या नावाला ते चिटकून बसतं. नाहीतर नावाच्या अगोदर ते ब्रह्मच आहे. आपण त्याला देह म्हणतोय, देहाचा आकार आहे, पण त्यामध्ये आलेली जी काही चैतन्य स्वरूपता आहे ते ब्रह्मरूपताच आहे. तसं जिवंत असतानाच ज्याचा अहम भाव मम भाव निघून गेला, मनाचा मनपणा नाहीस झाला आणि अज्ञान सुद्धा नाहीस झालं, तर आता ती ठिकाणचं असणारं जे काही जीव चैतन्य आहे ते स्वरूपाने पाहिलं तर ब्रह्मच आहे. कारण बाध झाला ना मनाचा किंवा स्वतःच्या जीवत्वाचाही बाध झाला. तो का म्हणे कैसी केव कोठे जीव निराळा, तो का म्हणे हा तो स्वये परब्रह्म. म्हणून शरीरीची ब्रह्म होय अनुभवितो. ज्याला असा अनुभव आला अध्यात्मातला, असा अनुभवी अप्रोक्ष ज्ञान संपन्न महात्मा शरीरेची, शरीरामध्ये असतानाच तो ब्रह्म होई. तो ब्रह्म होतो का ब्रह्म असतोच? बरं, खरं तर तो ब्रह्म असतोच, फक्त त्याला आपल्या ब्रह्मपणाची जाणीव नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून शरीरीची ब्रह्म होय अनुभवितो. आणखीन काही चिंतन आहे? चिंतन आपण उद्या करू. कुंडली गवळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज